मित्रांनो, तुम्ही थंबनेल वरती अगदी बरोबर वाचलेलं आहे की जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग सोडायचं असेल तर त्या सोडण्याआधी तुम्हाला हा माझा कॉन्सेप्ट एकदा बघायलाच हवा. काय डिस्कस करणार आहे आपण यामध्ये? निफ्टी, बँक निफ्टी किंवा इंडेक्स ऑप्शन, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, काही पण असू द्या, बाईंग मध्ये आपण कशा पद्धतीने काम करायचं, सी आणि पी कशा पद्धतीने बाय करायचं जेणेकरून आपल्याला हायली ॲक्युरेट ट्रेड मिळू शकणार. सो सगळं काही आपण इथे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. चला, समोर वळण्याआधी आपण आधी स्वामीजींचं नाव घेऊया. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काय अजेंडा असणार आपल्या व्हिडिओचा? आज काय डिस्कस करणार की आपण ड्रॉप बेस्ड ड्रॉप हे स्ट्रक्चर डिस्कस करणार. यामध्ये आपण बायस आणि सेलर्सची सायकोलॉजी समजणार आणि याला समजून आपण एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट मार्क करून ऑप्शन मध्ये कशा पद्धतीने एंट्री घ्यायची जेणेकरून आपल्याला हायली रिवॉर्डेबल आणि ॲक्युरेट ट्रेड मिळू शकेल, ते सगळं स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. कॉल पुट मधला कुठला स्ट्राईक प्राइस घ्यायचा आणि ऑर्डर कशा पद्धतीने टाकायचं सगळं डिस्कस करूया. हे सगळं तुम्हाला चार्टवरती आपण प्रॅक्टिस करू जेणेकरून तुम्हाला चांगली एक आयडिया मिळू शकेल, राईट? आणि एक काही यात मी अपडेशन केलं आहे या व्हिडिओमध्ये की आपल्याला काय केअर घ्यायला हवी नेमकी ज्यावेळेस आपण ऑप्शन बाईंगला जातो, ते सगळं डिस्कस करूया आणि एक प्रो ट्रेडर टिप्स मी तुम्हाला देणार आहे. सो आजचा टॉपिक आहे आपला ड्रॉप बेस ड्रॉप वरती. हे स्ट्रक्चर आहे 3 कॅन्डलनी बनलेलं, ड्रॉप, बेस आणि लास्ट मध्ये ड्रॉप, अशा 3 कॅन्डलचं अरेंजमेंट आहे. याला आपण ढाचा म्हणतो. जर तुम्हाला डिमांड आणि सप्लाय चार्टवरती आयडेंटिफाय करायचं असेल तर एक ढाचा असणे जरुरी असते मित्रांनो. सो हा आता आपला इथे एक ढाचा आहे, ड्रॉप बेस ड्रॉप. आता तुम्ही जर नवीन असाल तर मी क्विकली सांगतो, ड्रॉप म्हणजे काय? अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी असते, विक छोट्या असतात. विक सोबत कंपेअर करायचं, ओपन हाय लो क्लोज बघायचं नाही, काही गरज नाही. आणि बॉडी मोठी असायला हवी, पण बॉडी रेड असायला हवी वीक पेक्षा. जर वीक नाही आहे, अप्पर वीकच आहे, तर अप्पर वीक सोबत कंपेअर करा, पण बॉडी रेड पाहिजे, मोठी पाहिजे. याला आपण म्हणतो ड्रॉप. नंतर दुसरी कॅन्डल आहे बेस. बेस ही अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात. यात कलर मॅटर नाही करत, ही ग्रीन पण असू शकते आणि रेड पण असू शकते, कारण की यामध्ये काय होतं, बायर्स आणि सेलर्स युद्ध करतात आणि कॅन्डल क्लोज होतपर्यंत नाही आपल्याला ड्रॉप दिसत. ड्रॉप मध्ये सेलरची डॉमिनन्सी असते आणि रॅली एक कॅन्डल आहे, ती रॅली दिसत. रॅली काय आहे, ड्रॉप काय आहे, जर तुम्हाला डिटेलमध्ये समजायचं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इव्हन प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या, तुम्हाला तिथे हे व्हिडिओ मिळतील आणि समजून घ्या, राईट? चला, सो आपण इथे समजलो की ड्रॉप कशाला म्हणतात, बेस कशाला म्हणतात, राईट? आता हे ड्रॉप बेस ड्रॉप कलेक्टिव्हली 3 कॅन्डलनी बनलेलं आहे. 3 कॅन्डलचं अरेंजमेंट आहे, ड्रॉप बेस ड्रॉप. बेस मिडल मध्ये, आधी सुरुवातीला आहे ड्रॉप आणि लास्टला ड्रॉप. इथे एक्झाम्पल बघूया. इथे बघा, ड्रॉप, बेस आणि लास्ट मध्ये पण ड्रॉप, राईट? सो बेस मिडल मध्ये आणि त्याच्या आधी पण ड्रॉप असायला हवं. तुम्ही जर चार्टवर गेले, आता मी चार्टवर दाखवणारच, तुम्ही जर चार्टवर जंप मारली तर चार्टवरती तुम्हाला अशी जागा शोधायची जिथे मिडल मध्ये बेस असेल आणि आजूबाजूला ड्रॉप असेल. आता हे ड्रॉप म्हणजे काय, राईट? ड्रॉप म्हणजे प्राइस पडतं इथनं. सो काय याला चार्टवरती सप्लाय आलेला आहे, राईट? सो याला आपण सप्लाय स्ट्रक्चर असे म्हणतो. कुठलं स्ट्रक्चर म्हणतो? सप्लाय स्ट्रक्चर. लक्षात ठेवायचं, सप्लाय स्ट्रक्चरने आपल्याला सप्लाय एंट्री मिळतात, म्हणजे शॉर्ट करतात, म्हणजे सेलिंग करतात एंट्री, सेलिंग करता एंट्री मिळतात. या स्ट्रक्चरने आपण बाईंग करू शकत नाही. याचा ऑप्शन मध्ये कसा यूज करायचा ते डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयाच. दुसरं स्ट्रक्चर पण एक्झाम्पल बघा, ड्रॉप, बेस, बेस आणि ड्रॉप. 2 बेसेस आहे मित्रांनो मिडल मध्ये, काही पण प्रॉब्लेम नाही. 2 ड्रॉपच्या मध्ये 10 पण बेसेस असू शकतात, एन नंबर ऑफ बेसेस असू शकतात, यात काही प्रॉब्लेम नाही. हे फक्त काय करत आहे, बायर्स अँड सेलर्स वॉर करत आहे. मी आता ट्रेडर्स, बायर्स आणि सेलर्सची सायकोलॉजी सांगतो, त्यावेळेस तुम्हाला हे समजून येणार की काय होतं, राईट? सो आय होप तुम्हाला स्ट्रक्चर समजलं असेल. स्ट्रक्चर आयडेंटिफाय करणे ही पहिली स्टेप असते चार्टवरती, नंतरच आपण एंट्री आणि स्टॉप लॉस इथे मार्क करू शकतो. ते आता आपण इथे डिस्कस करणार. जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असणार तर सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझे रेग्युलर व्ह्यूअर असाल तर चेक करा की तुम्ही बेल आयकॉन दाबला आहे की नाही आहे, जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, फेसबुकवर पण शेअर करा, राईट? तुमचे जे फेसबुकवर ग्रुप असणार सगळीकडे शेअर करा. सगळ्या मराठी आपल्या मित्रांसोबत जवळ हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. सो यामध्ये आता हे सप्लाय स्ट्रक्चर आहे मित्रांनो. सेलिंग एंट्री मिळणार, सप्लाय झोन मिळणार, शॉर्ट एंट्री मिळणार. तो ऑफकोर्स आपल्याला पी मध्ये एंट्री घ्यायची. कशी घ्यायची ते मी डिटेल मध्ये सांगतो, आधी या स्ट्रक्चरचं मेकॅनिझम समजा.
काय झालं, वरनं खाली प्राइस आली ड्रॉपने, सेलर्सने डॉमिनन्सी घेतली या कॅन्डलमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. नंतर काय झालं, इथे प्राइस थांबली, वॉर होत आहे बायर्स आणि सेलर्स. बाहेर असे विचार करत आहे की प्राइसला खाली पडू नाही द्यायचं, सेलर्स सॉरी हा, आणि वरती घेऊन जायची. आणि सेलर्स असे विचार करत आहे की प्राइस, हे कॅन्डल नाही आहे समजा, आणि सेलर्स विचार करत आहे की प्राइसला खाली पडायचं, वरती घेऊन नाही जायची. बट काय होतं, इथे सेलर्स डॉमिनन्सी घेतात, सेलर्स काय करतात, इथे ऑर्डर्स टाकतात, बायर्स पेक्षा जास्त क्वांटिटीने ऑर्डर्स टाकतात. मग चार्टवर प्रेशर येतं आणि प्राइस खाली पडते आणि ड्रॉप क्रिएट होते. ड्रॉप क्रिएट झाला म्हणजे सेलर्सने डॉमिनन्सी इथे घेतलेली आहे. पण ज्यावेळेस प्राइस पडते ना मित्रांनो खाली, सो हा बेस एरिया असतो ना, हा बेस एरिया, राईट, इथे काय करतात, सेलर्स ऑर्डर टाकतात की प्राइस पडत नाहीये, पडत नाही, चला पडायचं आहे, तर सेलर्स काय करतात, सेलिंग करतात, इथे क्वांटिटी टाकतात. आणि क्वांटिटी ज्यावेळेस टाकतात, त्या क्वांटिटी पैकी काही क्वांटिटी इथे एक्झिक्यूट होते आणि काही या बेस एरियामध्ये पेंडिंग पडलेली असते. त्याला आपण काय म्हणतो, लिक्विडिटी म्हणतो. आता एक्झॅक्ट प्राइस आपल्याला समजत नाही की कुठे पेंडिंग पडलेली असते. या इथनं ही प्राइस रेंज आहे, बेस कॅन्डल म्हणजे प्राइस रेंज आहे, आपल्याला माहित नाही की एक्झॅक्ट कुठे आहे. सो हे बेस कॅन्डल आपल्याला सांगतं की इथे लिक्विडिटी असेल, कारण की इथनं सेलर्सनी पाडलंय ना, तर इथे सेलर आणखी यांचे ऑर्डर पडलेले आहे. सो प्राइस काय करतं, इथनं इथे पुल बॅक देतं, ते पेंडिंग ऑर्डर घेतं आणि डायरेक्शननी पडतं, म्हणून याला आपण सप्लाय झोन म्हणतो. काय म्हणतो, सप्लाय झोन. एक गोष्ट इथे तुम्हाला लक्षात घ्यायची आहे मित्रांनो, काय लक्षात घ्यायची आहे, राईट, की आधी प्राइस इथे पडलेली आहे ड्रॉपमुळे, सो हा सप्लाय झोन झालेला आहे, राईट. आणि त्या झोनमध्ये सप्लायच येणार, म्हणजे प्राइस काय करणार, या बेस एरियामध्ये पुल बॅक देणार किंवा रिटेस्ट करणार आणि आणखी खाली पडणार. रिट्रासमेंट कॉन्सेप्ट आहे आपला, ब्रेकआउट कॉन्सेप्ट नाही आहे. वेटिंग करावं लागतं इथे. आता मी सांगतो झोन मार्किंग वगैरे कशा पद्धतीने आपण इथे करायचं, काय करायचं. सो तुम्हाला मेकॅनिझम समजलं असेल. कुठलाही चार्ट असू द्या मित्रांनो, इंडेक्स असू द्या, ऑप्शन असू द्या, सॉरी ऑप्शन नाही, फ्युचर असू द्या किंवा तुमचा बिटकॉइन असू द्या, फॉरेक्स असू द्या, कुठे पण चार्ट वरती जर तुम्हाला असं दिसत आहे आणि इथे बेस कॅन्डल क्रिएट झालेली आहे आणि प्राइस पडलेली आहे, तर ऑफकोर्स समजायचं इथे लिक्विडिटी आहे. आणि कुठला पण इन्स्ट्रुमेंट असू द्या, त्यामध्ये असंच होतं की लिक्विडिटी घेण्याकरताच प्राइस मूव्ह करते प्रत्येक जागेवर, आणि बेस कॅन्डलमध्ये लिक्विडिटी असते, हे लक्षात ठेवा. हा शब्द तुम्ही तुमच्या डायरीवर प्रॉपरली लिहा. आणि तुम्हाला व्हिडिओ समजायला थोडा जड जात असेल, तुम्ही जर नवीन व्ह्यूअर्स असाल, तर व्हिडिओला थोडंसं पॉज करून मागे जा, समजून घ्या नीटपणे, प्लेलिस्ट आहे समजून घ्या. जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल मित्रांनो, तर एवढं नक्की आहे की तुम्हाला नॉलेज वाढवावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि ऑप्शनमध्ये क्विकली आपल्याला डिसिजन घ्यावं लागतात. मी चार्टवर पण दाखवतो कशा पद्धतीने हायली अॅक्युरेसी देतात आपल्याला. तो हे लक्षात घ्या, तुम्हाला नॉलेज बरोबर, डायरी वापरा, डायरीवर लिहा, चार्टवरती बघा. कुठे पण काही पण कॉन्सेप्ट बघून शॉर्टकट मारून एका दिवसात कोणावर ट्रस्ट करून तुम्ही काम करू नका, पैसा तुमचा लावू नका. चला, तर इथे आता आपण डिस्कस करूया एंट्री आणि स्टॉप लॉस कसं मार्क करणार. सो आपल्याला मेकॅनिझम माहित झाली की प्राइस इथनं काय होणार, टर्न होणार, वरती जाणार इथे बेस एरियामध्ये आणि खाली पडणार. तो आपण ह्या बेस एरियाला कम्प्लिटली काय करू, झोन मध्ये टाकून देऊ. अशा पद्धतीने आपण काय केलं, याला झोन मध्ये टाकलं. रेक्टँगल घ्यायचा, मी चार्टवर दाखवतो कसं मार्क करायचं, आणि अशा पद्धतीने इथे ठेवून द्यायचा. पूर्ण बेस कॅन्डल, दोन असतील तर दोन बेस कॅन्डल ठेवायच्या, राईट. आणि अशा पद्धतीने आपण इथे मार्क केलं. मेकॅनिझम माहित झाली की असं वरती जाणार आणि असं पडणार, तर खालची लाईन काय होणार, सप्लाय झोनची एंट्री, वरचा लाईन काय होणार, स्टॉप लॉस. हा, इझी आहे ना, बरोबर की नाही. राईट, तुमचे खूप चांगले कॉमेंट येत आहे, मी त्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे, सगळे व्हिडिओ मी लिहून ठेवत आहे कॉमेंट. हा, आणि कॉमेंट करत जा, इतका मेहनत लागतो व्हिडिओ बनायला, मी नेहमी सांगतो. ऍटलीस्ट जय श्री स्वामी समर्थ तरी मेन्शन करत जा, मी किती वेळा सांगतो तुम्हाला, राईट. कॉमेंट केल्याने मॅक्झिमम लोकांपर्यंत व्हिडिओ जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, चालेल. आता इथे आपल्याला पुट मध्ये कशी एंट्री घ्यायची, आता नॉर्मली आपण एंट्री कशी घ्यायची ते समजलो. आता पुट मध्ये कशी घ्यायची, पुट मध्येच का, कारण की हा सप्लाय झोन आहे, इथनं प्राइस पडणार, तर आपल्याला काय करावं लागणार, काय करायचं, एटीएम किंवा आयटीएम, हे जे ऑप्शन असतं ना, ओटीएम नाही घ्यायचं, ठीक आहे, कारण की ऑप्शन बाहेर प्रीमियम खूप जोरात खातं, ओटीएम मध्ये काही फायदा नसतो. यापैकी कुठलं पण सिलेक्ट करून घ्यायचं एंट्री प्राइस बघून, राईट. आणि प्राइस आता टर्न होत आहे, तुमच्या एंट्री प्राइसवर येत आहे, तुम्ही याला ओपन करायचं, मार्केट ऑर्डर टाकायचा, राईट. इथे जसं टच करतं, 1 मिनिट मध्ये जाऊन पण तुम्ही क्लिअरली बघू शकता प्राइस मुवमेंट. झोन मार्क केला 5 मिनिट मध्ये, 1 मिनिट मध्ये जाऊन बघू शकता. इथे जसा टच केला तसा मार्केट ऑर्डर टाकून द्यायचा तुम्ही, राईट. आता मार्केट ऑर्डर टच झाला, ते आपल्या डायरेक्शननी अशा पद्धतीने खाली येणार. टार्गेट काय असतं, ज्या पीक वरनी तो वरती जाते ना,
त्या पीकवरचा आधीच पीकवरलं नाही बुक करायचं, आधीच बुक करायचं अशा पद्धतीने. राईट, आय होप समजलं असेल. काय करायचं, इथे जशी प्राइस वरती जात आहे तुमचा इथे टच झाली की तुमचा ऑर्डर टाकून द्यायचा, पुटचा ऑर्डर प्लेस करायचा, मार्केट ऑर्डर. राईट, इकडे गेला तुमच्या टार्गेटवरती आला की बुक करून टाकायचा अशा पद्धतीने. राईट, चला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल, लाईक केलं नसेल तर लाईक करा व्हिडिओला. सो मी इथे प्रोसेस फ्लो लिहून देत आहे, डायरी उघडा आणि लिहून घ्या नीटपणे. घाई करू नका, ऑप्शन मध्ये घाई करत चालत नाही, ट्रेडिंग मध्ये घाई चालत नाही, लक्षात ठेवा. मी नेहमी नेहमी सांगतो, तुम्हाला एक वेळा प्रोसेस समजली की बस, तुम्ही एक वेळा शिकले, लिटरेट झाले, समजलं चार्टवरती, तर मग तुम्ही बघा ट्रेडिंग कसं सावकाश सावकाश चालतं. हा, एखादा लॉस होतो, 2 लॉस होतात, पण त्यामध्ये तुम्ही डिमोरलाइज नाही होत, कारण की तुम्हाला माहित राहते की तुम्ही छोटीशी मिस्टेक केलेली आहे इथे. तुम्ही त्यामधून शिकत शिकत जाता, हे लक्षात ठेवा. म्हणून लिहा डायरीवर. काय करायचं, चार्टला तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टीला तुम्ही काय करायचं, 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये टाकून द्यायचा. पण तुम्हाला हे इंडिकेशन क्लिअर असायला हवे, काय की प्राइस पडत आहे, खाली जाणार आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये राहणार आहे. तिथे तुम्हाला ड्रॉप बेस ड्रॉप जे आता शिकलो, डाऊन ट्रेंड सोबत डाऊन ट्रेंड म्हणू शकतो, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की खाली जाण्याला तुम्हाला दिसणार आहे की इथे काहीतरी प्राइस खाली जाणार. कसं समजतं ते मी चार्टवरती सांगतो. राईट, तर तुम्ही इथे ड्रॉप बेस ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे, इथे नाही समजणार तर चार्टवर समजणार. तर तुम्हाला लक्षात ठेवा, ह्या डाऊन ट्रेंड वर्ड मार्क करायचा झोन जशा पद्धतीने मी सांगितलं, एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट तिन्ही पण सगळे एकाच ठिकाणी मार्क, म्हणजे मार्क करून रेडी राहायचं. असं नाही की ट्रेड घेतल्यावर मी टार्गेटचा विचार करीन, नाही. राईट, सगळे तिन्ही पण आपल्या जागेवर आपण जे ठरवलं ते करायचंच, दॅट्स इट. आणि वेट करायचं रिट्रेसमेंट करता, आणि एंट्री घ्यायची मार्केट ऑर्डरवर, पीई ऑप्शन मध्ये ड्रॉप बेस ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे. सो हे प्रोसेस तुम्ही लिहिलेली असेल, आय होप. चला, तर आता चार्ट वरती जम्प करून मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इथे दाखवतो. आता बघा, मी बँक निफ्टी आधी डिस्कस करतो, फिर निफ्टी, मिड कॅप आणि फिनचा जर टाइम मिळाला तर, ठीक आहे. सो आता इथे बघा, एक मी काय म्हटलं की ड्रॉप बेस, पहिले तर तुम्ही एक एक गोष्ट नोट करा की तुम्ही निफ्टी बँक निफ्टी मध्ये फ्युचरचा चार्ट वापरणार, ठीक आहे. निफ्टी बँक निफ्टी मध्ये 5 मिनिट टाइम फ्रेम. का असं असतं, फक्त शॉर्टली सांगतो, कारण की निफ्टी बँक निफ्टी फ्युचर मध्ये ट्रेडिंग होतं आणि लिक्विडिटी असते. बघा किती क्लीन आणि नीट चार्ट आहे, हे लिक्विडिटी असल्यामुळे. राईट, फिन निफ्टी आणि मिड कॅप निफ्टी मध्ये लिक्विडिटी नसते फ्युचर मध्ये. सो याकरता तुम्ही यांचा इंडेक्सचा चार्ट यूज करायचा. कशाचा, मिड कॅप आणि फिन निफ्टीचा इंडेक्सचा चार्ट. बट मिड कॅप आणि फिन निफ्टीचा आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचा तुम्ही फ्युचरचा चार्ट यूज करायचा. आय होप तुम्हाला छोटंसं रिझन समजलं असेल, नंतर यावर कधी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून घेईन. आता तुम्हाला काय करायचं असतं की डाऊन ट्रेंड, मार्केट डाऊन या खाली कसं जाऊ शकतं, काय चान्सेस आहे त्याला खाली जाण्याचे, ते बघण्यासाठी तुम्हाला चार्टवरती ना थोडं रिझन बघावं लागतं, की खाली जाणार की वरती मूव्ह होणार, याला म्हणतं व्ह्यू बनवणं. आता मी काही दिवसांनी लाईव्ह घेऊन येणार, त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजणार आहे. आता तुम्ही इथे बघा, इथे मी कसा व्ह्यू बनवला. राईट, हे सगळ्या चार्ट तर मी अनालिसिस केला, आधी व्ह्यू माझा क्लिअर होता, पण मी शॉर्टली इथे व्ह्यू कसा बनवतो ते मी इथे सांगतो. बघा, मला काय वाटलं की इथनं प्राइसनं इथे वरती गेली आणि इथे खाली आली, हा पुल बॅक असतंच होतच, रॉकेट सारखं नेहमी वरती नाही जात, हे पुल बॅक आहे. तर आणखी माझा व्ह्यू काय होता की इथनं वरती जाणार. राईट, गेली ती तशी वरती आणि तिथनं आणखी थोडा पुल बॅक देऊन खाली येणार. सो हा जो पोर्शन आहे ना पुल बॅक देण्याला, मला समजलं की इथे प्राइस अशी अशी खाली येणार, डायरेक्टली तर खाली नाही येणार. तुम्ही बघा कशी आलेली आहे. सो पुलबॅक करेक्शन हे असतं चार्ट वरती. राईट, डाऊन ट्रेंड मध्ये करेक्शन असू द्या या अप ट्रेंड मध्ये, तो ह्या इथे हे क्रिएट झाल्यावर मला समजलं की हे प्राइस खाली येणार, खाली येणार, खाली येणार. सो मी इथनं आपलं काम स्टार्ट करू शकतो, ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय करून. हे तुम्ही नाही पकडलं सोडा. राईट, हे तोडला इथनं, हे तोडलं इथनं. राईट, तुम्ही हे पकडला, ड्रॉप बेस ड्रॉप पकडा. 5 मिनिटचा चार्ट टाकलेला आहे आपण. हे बघा, मी दाखवतो आता ड्रॉप बेस ड्रॉप. इथे बघा, इथे ड्रॉप बेस आणि ड्रॉप. राईट, अशा पद्धतीने. सो ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलं. काय शिकवलं मी तुम्हाला, की रेक्टँगल घ्यायचा आणि बेसला झोन मध्ये टाकून द्यायचा अशा पद्धतीने इथे. राईट, तुम्ही बघू शकता, थोडं याला एक्सक्यूज करा, कारण की थोडस बफर ठेवावं लागतं. तुम्ही बघा, इथनं झोन मध्ये गेला आणि खाली पडला, किती ब्युटिफुली आहे. नंतर ड्रॉप बेस ड्रॉप कुठं भेटतं ते शोधूया आता.
चला आता आपल्याला समजलंय डायरेक्शन की खाली जाणार आहे. सो ड्रॉप बेस ड्रॉप शोधायचं. बघा इथे, इथे बघा, ड्रॉप बेस बेस ड्रॉप, दोन बेस पण असू शकतात. सो दोन बेसेस आहे, आपल्याला दोन बेसेस रेक्टेंगल मध्ये ठेवावे लागतील. राईट, दोन बेस ठेवले मी याच्या आधी कुठे पण ड्रॉप बेस नाहीये, ड्रॉप नाहीये, बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, असे ठेवले तुम्ही. इथे हा हा ही कॅन्डल रेडी झाली बघा, ही कॅन्डल रेडी झाली. राईट, ड्रॉप बेस ड्रॉप, ही कॅन्डल रेडी झाली. आणि तुम्हाला माहित आहे की ड्रॉप बेस ड्रॉप रेडी झालाय, खालची लाईन एंट्री इथे येणार आणि खाली पडणार. ट्रेंड सोबत आहे तर तुम्ही टार्गेट पण वर जास्त ठेवू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. त्यावर मी तुम्हाला एक टिप्स देणारच आहे समोर. राईट, थांबा मी सांगतो टार्गेट बद्दल कसं करायचं आपण. सो हे काय केलं आपण, सॉरी हा, मी बरोबर मार्क करतो. ड्रॉप बेस ड्रॉप दोन्ही पण बेस टाकले. बघा तुम्ही रेडी आहे यायला, प्राइस प्राइस आली आणि पडली. बघा किती क्विकली पडली, आणखी नंतर पण पडली. बघा इथे कशा पद्धतीने हे काम केलं ते दाखवतो मी. असं केलं. राईट, तुम्ही सगळं मार्केट मार्केट ऑर्डरसाठी सगळं रेडी करून ठेवलं, एटीएम आयटीएम व्हॉटेवर जो जो पाहिजे तुम्हाला. राईट, आता तुम्ही काय करत आहे, वेट करत आहे. मी थोडं स्लोली करतो, तुम्हाला 1 मिनिट चार्ट मध्ये पण जाऊन तुम्ही हे बघू शकता. राईट, 5 मिनिट चार्टवर झोन मार्क केला, 1 मिनिट चार्ट मध्ये जाऊन प्राइस मोमेंट तुम्ही बघू शकता. मी स्टार्ट केलेला आहे बघा. एंट्री प्राइसवर आल्याबरोबर आपण एंट्री इथे घेऊया. 1 मिनिट चार्टवर तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. बघा इथे आला 1 मिनिट चार्ट वरती ते मिळतं. हा 5 मिनिट आहे ना, म्हणून थोडं पकडायला तुम्हाला इथे मुश्किल जाणार. 1 मिनिट चार्ट वरती तुम्हाला ते क्विकली पकडायला होणार. राईट, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणखी त्या झोन मध्ये गेली ते प्राइस आपल्या. राईट बघा, आणि किती ब्युटिफुली फॉल आलेला आहे. सो अशा पद्धतीने हे काम करतात. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. इथे पण बघा, ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप. राईट, सो इथे तुम्ही झोन मार्क करू शकता अशा पद्धतीने. राईट, इथे पण इमिडिएटली एक्झिक्यूट झालेला आहे बघा, तुमच्या झोन मध्ये गेला. या ड्रॉप नंतर इमिडिएटली एक्झिक्यूट झाला, टाइम पण नाही लागत हो एक्झिक्यूट व्हायला. आपल्याला शांतता तर हवी की कॉन्सेप्ट. हा तर एकच आहे ड्रॉप बेस ड्रॉप, यावरती आधी ऑलरेडी मी 3 व्हिडिओ बनवलेले आहे, म्हणून तुम्ही पूर्ण कॅप्चर करू शकता. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, वरती जाणारी प्राइस, खाली पडणारी प्राइस. राईट, प्लेलिस्ट मध्ये सगळे व्हिडिओ ठेवलेले आहे. इव्हन तुमच्या व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण मिळणार, ते पण बघून घ्या. राईट, सो अशा पद्धतीने इथे काय झालं, ही प्राइस खाली पडलेली आहे. राईट, चला आणखी कुठे बघूया, कुठे मिळेल तर. डाऊन ट्रेंड, आता हे तर एकदम क्विकली पडत आहे, इथे हातात टाकायची गरज नाही आहे. ठीक आहे, इथे बघा चांगलंच डाऊन ट्रेंड मध्ये आहे. राईट बघा, इथे बघा, ड्रॉप बेस ड्रॉप, ड्रॉप बेस ड्रॉप, ड्रॉप बेस ड्रॉप आहे. हे बघा इथे पण ड्रॉप बेस ड्रॉप आहे. राईट, हे बघा ड्रॉप बेस ड्रॉप, 3 बेसेस आहे. मी झोन मध्ये टाकला आणि इथे प्राइस आली. बघा कशी स्ट्रगल करत आहे प्राइस पडायला. आहे, एक वेळा खाली, दुसऱ्यांदा खाली, तिसऱ्यांदा खाली, अशा पद्धतीने हे काम करतं. राईट, इथे पण बघा पुष्कळ ड्रॉप बेस ड्रॉप आहे. तुम्ही नजर तर टाका, तुम्ही प्रॅक्टिस तर करा. थोडं थांबून द्या ना, ट्रेडिंग काय फरक पडतो. शिकण्याकडे लक्ष द्या ना, शिका ना. काय दररोज दररोज ते चार्ट समोर उभं राहून मूड ऑफ करता, त्यापेक्षा एक वेळा व्यवस्थित शिका आणि काम करणं स्टार्ट करा. शिकणं गरजेचं आहे मित्रांनो, त्याच्याशिवाय काहीही पर्याय नाही. तुम्ही बघून घ्या स्वतः, मी निफ्टीवर जम्प करतो. राईट, इथे बघा हा निफ्टीचा चार्ट, आजचा चार्ट आहे, तुम्ही बघा. राईट, डाऊन खाली येत आहे, क्लिअर कट दिसत आहे. सो इथे तुम्ही बघा, हा बेस रेडी झाला. राईट, आला. राईट, ऑलमोस्ट तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचलेला आहे. इथे आला बघा ड्रॉप बेस ड्रॉप. इथे बघा हा झोन, चांगला झोन होता. इथे जाऊन तर नीट पडला तो खाली. नंतर तुम्हाला इथे पण ड्रॉप बेस ड्रॉप मिळत आहे. कुठे, इथे ड्रॉप बेस बेस बेस, 3 बेसेस आणि ड्रॉप. तुम्ही असा मार्क केला, पण काय अनफॉर्च्युनेटली तुमचा एक्झिक्यूट नाही झाला. इथपर्यंत झाला ना ऑर्डर, म्हणजे गेलाच नाही एंट्री पर्यंत आपल्या तो, आणि खाली निघून गेला. अशी किती ब्युटिफुली काम करतात बघा. फक्त डायरेक्शन तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे. आता इथे वरती चालला, इथे थोडी ना ड्रॉप बेस ड्रॉप मिळणार आपल्याला. राईट, जिथं डाऊन ट्रेंड आहे तिथे तुम्ही ड्रॉप बेस ड्रॉप बघा. इथे बघा, इथे बघा, इथे नाही मिळत आहे. इथे बघा, इथे आहे. राईट, हे बघा ड्रॉप बेस ड्रॉप. इथे मार्क केला तुम्ही, गेला आणि खाली. राईट, नंतर 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 ड्रॉप. इथे पण ड्रॉप हा बेस नाही ऍक्च्युली, पण तुम्ही यूज करू शकता. तुम्ही बघा इथे गेला आणि खाली. राईट, किती ब्युटिफुली. इथे बघा, इथे कुठे, इथे इथे बघा ड्रॉप बेस ड्रॉप. राईट, झोन मार्क केला, इमिडिएटली गेला, गॅप डाऊन.
सो रिॲक्ट केला, मी असं सांगत आहे इथे की रिॲक्ट केला, याचा अर्थ असा नाही की मी पोझिशन घरी घेऊन जाणार, बिलकुल नाही. ऑप्शन बाहेरनी कधी पोझिशन घरीच घेऊन नाही जायची. ऑप्शन बाहेरचा स्टॉपला छोटा असायला हवा, पोझिशन कधी पण घरी, त्या दिवशीचा सौदा त्याच दिवशी काटाचा. ऑप्शन बायसची गोष्ट करत आहे, सेलर्स बद्दल मी बोलत नाही आहे, हे लक्षात ठेवा. राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल, कारण की प्रीमियम टाइम व्हॅल्यू पुष्कळ असतो ऑप्शन मध्ये. ऑप्शन म्हणजे कसं आहे, असं बसून नीटपणे चार्टला ऑब्झर्व करून प्रॉपरली आपल्याला तिथेच लक्ष ठेवून एकसारखं इकडे ऑर्डर्स एक्झिट करण्याची विंडो किंवा ऑर्डर्सला बाय किंवा बाय करायची विंडो ओपन करायची, बाय केल्यावर सेल करायची विंडो ओपन करून ठेवायची. प्रॉफिट काय होत आहे ते बघायची गरज नाही, फक्त लक्ष स्टॉप लॉस आणि टार्गेट. प्रॉफिट कडे लक्ष द्यायची गरज नाही, ते बनणारच तुम्ही अगर बरोबर काम करत आहे तर. लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टी सांगतो, पुष्कळ इम्पॉर्टंट आहे. त्या प्रॉफिट कडे बघितल्याने दिवसभर ते त्या टार्गेट कडे लक्ष नाही राहत, कायच्याकडे लक्ष नाही राहत, म्हणून लॉस होतात लोकांना. ठीक आहे. चला, प्रो ट्रेडर टिप्स मध्ये आपण, मी मागेही सांगितलं एक्झिट तुमच्या टार्गेटवर करायचं. पण तुम्हाला जर ट्रेंडची चांगली क्लॅरिटी आहे आणि लॉंग ट्रेंड मध्ये आहे, तुम्हाला वाटत आहे की तुमच्या टार्गेटपेक्षा जास्त खाली पडणार किंवा वरती जाणार, तर तुम्ही काही क्वांटिटी होल्ड करू शकता. मी काही क्वांटिटी बोललेलो आहे, पूर्ण क्वांटिटी होल्ड करायची नाही, पार्शियल क्वांटिटी एक्झिट करायची टार्गेट वरती. राईट. पार्ट मधली क्वांटिटी एक्झिट, आणि पार्ट मध्ये आता हा झोन आहे, एक्झिक्यूट झाला, तुमचं टार्गेट इथं आहे, समजा इथे टार्गेट आहे, इथे आला, पार्ट क्वांटिटी बुक करायची, खाली पडला आणखी काही क्वांटिटी बुक करायची, खाली पडला आणखी काही क्वांटिटी, खाली पडला आणखी काही क्वांटिटी. यावरती चार्टवरती व्ह्यू बनवणे खूप इम्पॉर्टंट असतं. याकरता मास्टर डिमांड अँड सप्लाय झोन माहीत करणे खूप गरजेचं असतं. डिमांड अँड सप्लायच ट्रेंड ठरवतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. ट्रेंड आधी नाही येत, डिमांड अँड सप्लाय आधी येतं, नंतर ट्रेंड ठरतो मार्केटचा. म्हणून हेवी डिमांड अँड सप्लाय झोन पण आयडेंटिफाय करणं पुष्कळ गरजेचं असतं. तुम्ही तुमचे डाऊट्स आणि क्वेश्चन मेन्शन करत आहे, तसेच मेन्शन करत राहा. मी कलेक्ट करून एक त्या सगळ्या डाऊटचं कन्सिडर करून मी त्यावर व्हिडिओ बनवणारच. मेन्शन करायला विसरू नका तुमचे काही डाऊट, कन्सर्न, आणि व्हिडिओ आवडलेला असेल तर कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो. मी आधीच सांगतो, व्हिडिओ बनवायला म्हणजे मेहनत घ्यावी लागते. राईट. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा, फेसबुकवर पण शेअर करा, व्हॉट्सअपवर पण शेअर करा, टेलिग्रामवर पण शेअर करा. राईट. लाईक करायला विसरू नका. आशा करतो की आवडलेला असेल. राईट. सो इथेच आज थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि डिस्कस करूया आणखी काही डिटेलमध्ये. सो चला, थँक्यू फॉर वॉचिंग.